नमस्कार मंडळी, मी डॉक्टर योगेश परुळेकर, सहयोगी प्राध्यापक, उद्यानविद्या महाविद्यालय दापोली। आज या ठिकाणी आपण पडवळ या भाजीपाला पिकाची लागवड कशी करावी, कोणत्या जाती लावाव्यात, कोणत्या जाती यामध्ये असतात याबाबत माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करा। पडवळ हे वेलवर्गीय भाजीपाला पीक आहे आणि कोकणामध्ये पूर्वीपासून पडवळ या पिकाची लागवड केली जाते। विशेषतः कोकणामध्ये जी लागवड होते ती परसबागेमध्ये लागवड होते, परंतु या पिकाला असलेला जर आपण बाजारपेठ बघितली, बाजारात असणारी मागणी जर बघितली तर हे एक उत्तम व्यापारी पीक होऊ शकतं। पडवळामध्ये अनेक जाती आहेत, लोकांच्या स्थानिक जातीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक त्याची लागवड करतात आणि कोकण कृषी विद्यापीठाने कोकण श्वेता नावाची एक पडवळाची जात विकसित केलेली आहे। ती जी जात आहे त्याची जी फळं आहेत ती पांढऱ्या रंगाची आणि कुठेतरी हिरवी रेषा असलेली ही ती जात आहे। ज्यावेळी आपण ही जात प्रसारित केली त्यावेळी या जातीला चांगला बाजारभाव मिळत होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर बाजारामध्ये जी ग्राहकाची पसंती आहे ती थोडीशी अशा प्रकारची जी पडवळं आहेत, अशा प्रकारची फळं म्हणजे हिरवी फळं आणि त्याच्यावरती पांढऱ्या रेषा, अशा प्रकारच्या जातींची मागणी ही वाढत आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी असा एक प्रयोग घेतलेला आहे की ज्यामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विकसित केलेल्या पडवळाच्या जाती, तसेच शेतकऱ्यांच्या शेतावर असलेल्या जाती आणि त्यांचं संकरीकरण करून आपल्याला काही चांगली जात या ठिकाणी निर्माण करता येईल का, अशा प्रकारचा प्रयोग आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आमची विद्यार्थिनी रुक्मिणी निकम ही या प्रयोगामध्ये पडवळाची नवीन जात विकसित करण्यासाठी त्यावर काम करत आहे। ती आपल्याला माहिती देईलच, परंतु तत्पूर्वी मला या ठिकाणी सांगायला आवडेल की हे जे पीक आहे हे पीक साधारणपणे 100 ते 120 दिवसाचं पीक आहे। पावसाळी आणि उन्हाळी अशा दोन्ही हंगामामध्ये आपण याची अतिशय चांगल्या प्रकारे लागवड करू शकता। 1 गुंठ्यावर जर आपण पडवळ या पिकाची लागवड केली तर त्यापासून 200 ते 250 किलो फळं आपल्याला या 100 दिवसामध्ये मिळतात आणि या भाजीला जर आज असलेला बाजारभाव बघितलात तर 70 ते 80 रुपये किलो या दराने ती किरकोळ बाजारामध्ये सहज विकली जाते। म्हणजेच जर आपण गुंठ्याचा हिशोब केलात तर एका गुंठ्यापासून आपण 15 ते 20 हजाराचं उत्पन्न कोकणातला शेतकरी हा या ठिकाणी घेऊ शकतो। याला फक्त आपल्याला वेलवर्गीय भाजी असल्याकारणाने त्याला चांगला आधार देणं गरजेचं आहे आणि हा आधार जर आपण चांगल्या पद्धतीने दिलात तर फारशा अडचणी न येता आपण चांगले उत्पादन या भाजीपासून घेऊ शकतो। ही भाजी वर्षभरात फक्त ज्यावेळी थंडी जास्त असते म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यामध्ये त्याची लागवड आपल्याला करता येणार नाही। बाकी वर्षभर कोणत्याही हंगामामध्ये आपण पडवळाची लागवड करू शकतो आणि त्याच्यापासून चांगलं उत्पादन घेऊ शकतो। आता हा जो प्रयोग आहे या प्रयोगाबद्दल आपल्याला आमची विद्यार्थिनी या ठिकाणी पुढील माहिती देईल। नमस्कार, मी रुक्मिणी दत्तात्रय निकम, PhDची विद्यार्थिनी, उद्यानविद्या महाविद्यालय दापोलीमध्ये शिकत आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण संकरित करण्यासाठी 10 जातींची निवड केली आहे। रंग, वजन, त्या उंची व चव या आधारित आपण त्या 10 जातींची निवड केली आहे। पुढे क्रॉसिंगसाठी त्याचा वापर केला आहे। 10 जातीमध्ये PLR1, PLR2 तामिळनाडूवरून आणले आहेत, तसेच मनुश्री ही केरळवरून आणले आहे आणि फुले वैभव राहुरीची व्हरायटी आहे। कोकण श्वेता ही दापोली विद्यापीठाची व्हरायटी आहे। काही येथील लोकल शेतकऱ्यांकडून व्हरायटी आणलेल्या आहेत, त्या म्हणजे कुडावळे, कादिवली, मुनशेत, कुणकेश्वर आणि अगरवांगणी येथून आणल्या आहेत आणि त्या पुढे क्रॉसिंगसाठी व्हरायटींचे आपण क्रॉस करून 24 संकरित व्हरायटी तयार केल्या आहेत। या सर्व जाती व संकराचा तुलनात्मक अभ्यास सुरू आहे। यामध्ये जी जात कोकणातील हवामानामध्ये चांगली येऊ शकते व तसेच रोग किडींना प्रतिकारक आहे, तसेच ग्राहकांच्या पसंतीस येईल अशी जात लागवडीसाठी प्रसारित करण्यात येईल।
हा व्हिडिओ आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला फॉलो करा.